विचारात ज्ञान वाढूया. उकाणीद्वारे भूमितीतील मूलभूत संबोध शिकूया. भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातून वाहणारी नदी म्हणजे सिंधू. तोगदा पेन्सिल किंवा पेनाने काढलेला लहानसा टिप्पा म्हणजे बिंदू. भारत देशात बोलल्या जातात विविध भाषा. दोन्ही बाजूंना बाण असलेल्या सरळ रेषेला म्हणतात रेषा. जगात आहेत एकूण 7 खंड. आपण राहतो तो म्हणजे आशिया खंड आणि दोन्ही बाजूंना बिंदू असणाऱ्या रेषेचा एकच भाग म्हणजे रेषाखंड. गोदावरी नदीवर आहे गंगा सागर धरण. एका बिंदूपासून सुरू होऊन एकाच दिशेने पुढे पुढे जाणाऱ्या रेषेच्याच भागाला म्हणतात किरण. पृथ्वी जमिनीला म्हणतात भूतल. गणिती भाषेत सपाट पृष्ठभागाला म्हणतात प्रतल. रात्र, रजनी, यामिनी याला समानार्थी शब्द आहे निशा. एकाच बिंदूतून काढता येतात असंख्य रेषा. महाराष्ट्र राज्यात मायबोली आहे मराठी भाषा. महाराष्ट्र राज्याची मायबोली आहे मराठी भाषा. 2 बिंदूतून जाणारा काढता येते एक आणि एकच रेषा. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आहेत मुख्य दिशा. एकाच बिंदूत छेदणाऱ्या 2 पेक्षा अधिक रेषांना म्हणतात एकसंपाती रेषा. मराठी भाषेत भावाला म्हणतात बंधू आणि एका सरळ रेषेत नसणाऱ्या बिंदूंना म्हणतात नैक रेषीय बिंदू. आमच्या शाळेत शिकवितात मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या तिन्ही भाषा. एकाच प्रतलात असलेल्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना म्हणतात समांतर रेषा. मानस सरोवरात उगम पावणारी नदी आहे सिंधू. 3 किंवा अधिक बिंदू असतात जेव्हा सरळ रेषेत तेव्हा त्यांना म्हणतात एकरेषीय बिंदू.